देवगिरीचा राजा रामदेवराव याचा मृत्यू झाला आणि युवराज शंकर देवराव हा देवगिरीचा राजा झाला. देवगिरीचा राजा होताच त्या शंकर देवरावानं त्या अल्लाउद्दीन खिलजीचं मांडलिकत्व झुगारून लावलं. पुढचे सलग 3 वर्ष महाराष्ट्रातून दिल्लीला जाणारा खंडणीचा ओघ त्या राजा शंकर देवरावानं पूर्णपणे बंद केला. अल्लाउद्दीन खिलजी चिडला. त्यानं त्या मलिक काफरला आज्ञा केली, तू जसा असशील तसा महाराष्ट्रावरती आक्रमण कर, देवगिरीची राजधानी जिंकून घे, महाराष्ट्रातलं राज्य जिंकून घे. आणि अल्लाउद्दीन खिलजीनं आज्ञा केल्याप्रमाणे तो मलिक काफर महाराष्ट्रावरती चालून आला. दादांनो, अफगाणांचं हे महाराष्ट्रावरचं 3रं आक्रमण होतं. आतापर्यंतची झालेली आक्रमणं ही फक्त सत्ता संघर्षाची होती, परंतु आता झालेलं आक्रमण 3रं आक्रमण हे महाराष्ट्रातली धर्मसत्ता देखील बळकावणारं होतं. कारण त्या अल्लाउद्दीन